नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगराज परदेशी सांबरे। आज आपण कमला नेहरू पार्क भांडारकर रोड येथे आलेलो आहेत। तर येथील नागरिकांच्या काही समस्या आहेत आणि समस्या अशा आहेत की स्टॉल धारक जे आहेत त्या स्टॉल धारक लिगली इनलिगली आहेत, त्या संदर्भात आणि नागरिकांना होणारा जो त्रास आहे की गाड्या पार्किंगसाठी आहेत, तो पार्किंगला रोड वायडिंगसाठी ते मागणी करत आहेत। त्या जागेसाठी नागरिकांच्या काही समस्या आहेत व आपल्या सोबत जे अधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना आपण विचारपूस करणार आहोत की इथली जी वाहतूक समस्या आहेत त्या वाहतूक समस्येविषयी कोणता तोडगा काढणार आहे व याविषयी नागरिकांच्या काही समस्या आहेत त्याविषयी। सर, आपलं नाव काय? माझं नाव केदार परांजपे। केदार परांजपे सर, आपण जो नागरिकांच्या माध्यमातून आज प्रमुख पद आपल्याला आहे, तर त्या नात्याने अध्यक्षपद या मार्गाने, तर आपण जे स्टॉल धारकांसाठी जो त्रास होतोय नागरिकांना किंवा गाड्यांचा वगैरे असतो की त्यांच्याविषयी आपली प्रतिक्रिया काय ते सांगा। पहिली गोष्ट म्हणजे मी कुठलाही अध्यक्ष नाही, मी या बाकी सगळ्या इथे राहणाऱ्या लोकांचा सरकारच आहे। बेसिक आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून इथे असलेले स्टॉल, आता ऑथराइज म्हणा अनऑथराइज म्हणा, जे काय असेल, संख्या ही भरमसाठ वाढत चाललेली आहे संपूर्ण पुण्यात। आता आपण फक्त कमला नेहरू पार्क पुरतं बोलू तर या पूर्ण रस्त्यावर केतकर रस्त्याचा कॉर्नर ते दत्त मंदिर याच्यामध्ये साधारण 37 ते 38 टपऱ्या आहेत। आम्ही 2024 मध्ये जेव्हा आरटीआय ऍप्लिकेशन केलं होतं त्या ऍप्लिकेशनला आम्हाला उत्तर आलं ज्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आले होते। आरटीआय मध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की इथल्या 18 म्हणजे त्यांनी आम्हाला जे काय लिस्ट पाठवली त्याच्यामध्ये कमला नेहरू पार्क मध्ये फक्त 18 अधिकृत टपऱ्या होत्या। आता हा नंबर 38 झालेला आहे। तर आपल्याला हे पहिली गोष्ट बघावी लागेल की हे म्हणतात की यांना अधिकृतपणे त्यांना लायसन्सेस दिलेले आहेत, तर याची पूर्ण शहानिशा करायला पाहिजे, नंबर 1। नंबर 2, हे सगळे ज्या टपऱ्या आहेत या फुटपाथवर आहेत। फुटपाथ ह्या टपऱ्यांकरताय का लोकांच्या चालण्या करताय? कमला नेहरू पार्क मध्ये अनेक या भागातले ज्येष्ठ नागरिक आणि मुलं इथे येतात। आम्हाला रस्त्यावर चालता येत नाही कारण ह्या सगळ्या टपऱ्यांच्या बाहेर मोटरसायकल स्कूटर पार्क केलेले असतात, त्याच्या बाहेर डबल क्यू असतो, समोरच्या बाजूला पण दुकान आहे, त्यामुळे तिकडे गाड्या आणि म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून रस्त्यावरनं चालावं लागतं। क्रॉस करणं तर दूरची गोष्ट आहे। दुसरं म्हणजे या स्टॉल मधनं निघणारं सगळं जे अन्न किंवा जी काय वेस्ट आहे हे सगळं इथे स्टॉर्म वॉटर ड्रेन मध्ये टाकलं जातं। त्यांनी प्रचंड दुर्गंधी येते आणि ते अशक्य होतं इथलं आजूबाजूने चालणं। तर ह्याच्यावर आता वीट आलाय, कारण तुम्ही जर गुडलक चौक, बीएमसीसी रोड, लॉ कॉलेज रोड हा जर चौकन घेतलात, कर्वे रोड आणि खाली डेक्कन, तर माझ्या मताप्रमाणे या संबंध एरियामध्ये किमान 500-700 टपऱ्या असतील। टपऱ्यांची वाढ सातत्याने होत आहे, इकडे वाढते, 7व्या गल्लीत वाढते, भंडारकर रोडवर वाढते, बीएमसीसी रोडवर वाढते, कोणाचाही त्याच्यावर अंकुश नाही। आणि हे का असेल याची नागरिकांनी त्याच्यावर विचार करावा। अच्छा, आपण पुणे महानगरपालिकेला काय मागणी केली, अर्ज वगैरे केला? मागणी 1 मिनिट, आम्ही सगळ्या मागण्या काय, त्यांची काय जबाबदारी हे पहिल्यांदा त्यांनी ठरवावं। आम्ही सांगतो म्हणून करू नका, तुमची काय जबाबदारी आहे? टपऱ्यांना परमिशन देण्याचे निकष काय आहेत तुमचे? आता पण इकडे बघितलं, टपरी आहे भेळपुरीची, पण तो त्यांनी लावला काहीतरी वेगळंच। या अनेक टपऱ्या मी असं ऐकतो की भाड्याने पण दिलेल्या आहेत। ओरिजिनल ओनर तिथे असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, अनेकशा या टपऱ्यांना तिथे अन्न शिजवायला परमिशन नसते। हे म्हणतात आमच्याकडे परमिशन आहे, एफडीए देतं का मला माहिती नाही, पण माझ्याला जे समजतं की एफडीए ला तुम्ही ऑनलाईन जर ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला लायसन्स मिळतो। माझा प्रश्न असा आहे की एफडीएने लायसन्स दिला, जागा कोणाची आहे? महानगरपालिकेची आहे। रस्ता हा महानगरपालिकेचा आहे, तर महानगरपालिकेने त्यांना पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यांना जसं मर्जी आहे तसेच टपऱ्या द्यायला परमिशन द्यावी का? मला हे समजतं की प्रत्येक जण आपल्या पोटाची खळगी भरायला करतं, परंतु ह्याचा आम्हाला किती त्रास होतो हे काय, त्याच्यावर काही विचारच नाहीये महानगरपालिकेचा। आज ही जी म्हणजे आता लक्षात घ्या, पुण्यातले लोक पुण्यात काय म्हणतो सगळीकडचे, भारतामधले लोक शोषिक आहेत। आपल्या एका गालावर मुस्काटत मारली तर दुसरा गाल पुढे करतो। आज म्हणजे आता अशी परिस्थिती आली की आम्हाला नको झालंय, इम्पॉसिबल आहे इथे जगणं, अशी परिस्थिती आहे। तर याचा काहीतरी तोडगा शासनाने महापालिकेने काढलाच पाहिजे, नाहीतर आम्ही 500 लोक उठून तिथे धरणाला भरू। कमिशनर असेल, बनकर साहेब असतील, काहीतरी करावं। ही पद्धतच नाही शासन चालवायची।
नवनिर्चित आपण नगरसेवक आहात, तर आपल्या या परिसराची आपल्याला जास्तीच माहिती आहे याच्या प्रमाणात. नगरसेवक असल्यामुळे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत याविषयी नगरसेवक म्हणून आपल्याकडे जे मागणी करतायत, तर आपण कॉर्पोरेशनला याविषयी इथे समस्या आहे तर 100% समस्या आहे. इथल्या नागरिकांना त्याच्यातून त्रास होतोय तर 100% त्रास होतोय. इथे अतिक्रमण वाढलंय तर 100% अतिक्रमण वाढलेलं आहे. आता ज्या ज्या गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, नागरिकांबरोबर बैठकी घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा आमचा जो काय माफक प्रयत्न झालेला आहे, यातून आज एक आपले नागरिक, महानगरपालिका प्रशासन यांचा एक समन्वय साधून आज आपण इथे एक बैठक लावली होती, ज्याच्यात आपण कमला नेहरू पार्कच्या बाहेर असणारे हातगाडी असतील किंवा स्टॉल असतील याची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी आमचे उपायुक्त शेलार साहेब यांना बोलवून घेतलं होतं. शेलार साहेब आले देखील होते, त्यांची संबंध टीम होती. इथे हॉकर्सच्या जे काय समस्या असतील त्या पण आम्ही ऐकून घेतल्या, नागरिकांच्या ज्या समस्या त्या जाणून घेतल्या आणि याच्यात एक मिड ग्राउंड जेणेकरून कोणावरती अन्याय नाही होणार याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण आज तुमच्या मार्फत एक सांगायला आवडेल मला की आम्ही नागरिकांच्या मागण्या ह्या पहिल्या पूर्ण करणार, कारण आपले जे काही नागरिक आहेत आणि आपले जे काही नागरिकांच्या मागण्या आहेत त्या म्हणजे फार माफक आहेत, म्हणजे फार साध्या मूलभूत सुविधा मागतात. त्या मूलभूत सुविधा आहेत. रस्ता हा चालण्यासाठी असतो, तो हा 100% चालण्यासाठी असतो. इथे सिनियर सिटीजन्सचा आकडा हा मोठा आहे आणि याच्यावरती आम्ही प्रशासन आणि आपलं अधिकाऱ्यांबरोबर बसून याच्यावरती नक्कीच तोडगा काढू, याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही नागरिकांना देखील याच्यात एकत्र घेऊन चाललेलो आहोत आणि याच्यात तोडगा नाही निघाला किंवा याच्यात अजून काही चर्चा करायची झाली तर आमचं पुढचं मानस हे आपले PMC कमिशनर त्यांना देखील जाऊन नागरिक आम्ही सगळे आमचे नगरसेवक हा कमला नेहरू पार्क हा जो काही भाग आहे हा 29 प्रभाग क्रमांक 29 आणि प्रभाग क्रमांक 12 याचा मध्य असल्यामुळे दोन्ही प्रभागात तो येतो. तर इकडचे 4 आणि आमच्या इथले 4 गोले रोड हो गोले रोड आणि वारजे या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत हा भाग येतो. तर आम्ही सगळे हा समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि नक्की त्याच्यावरती आपण मार्ग काढू. पण नागरिकांच्या आपण सुख सुविधा आपण पाहतोय, तर आपण कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुद्धा स्टॉल धारकांवर अन्याय होणार नाही याची काय? मी तुम्हाला सुरुवातीलाच ते बोललो, आम्ही एक समन्वय साधायचा प्रयत्न करतोय ज्याच्यातून आपल्या नागरिकांच्या समस्या ते सोडवणं आमचं प्रायोरिटी आहे. तसंच जे कुठले हॉकर आहेत त्यांचं या धंद्यावरती उदरनिर्वाह चालू आहे, त्यांच्या पोटावरती कुठेही पाय न देता महानगरपालिकेने प्रशासनाने त्यांच्यासाठी आखलेले नियम ते पाळता आहेत की नाही याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून त्यांचे धंदे ज्यांनी ते चालवताना कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही स्त्रीला त्यातून त्रास निर्माण नाही होणार याच्यासाठी आम्ही काम करतो. आपल्या परिसरामधील जे समस्या जे आहेत त्याचे शेलार सर आपण कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपल्याकडे जी तक्रार आली आहे नागरिकांची वगैरे आणि स्टॉल धारकांची, याविषयी आपली प्रतिक्रिया काय? आता या ठिकाणी जी पाहणी करण्यात आली त्यानुसार मी माझ्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जे मान्यताप्राप्त स्टॉल आहेत त्यांची जी काय अधिकृत लांबी रुंदी आहे ती संपूर्ण चेक करून मला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जागेवरती जी समस्या आहे ती आता माझ्या पाहण्यामध्ये असं आलेलं आहे की रस्त्यावरती जी झाडं आहेत आणि फुटपाथवर दिलेले स्टॉल यामध्ये बहुतांशी बऱ्याच ठिकाणी जागा, भरपूर ठिकाणी अशी जागा आहे. त्या ठिकाणी मी आमच्या पथक खात्याला आदेशित करून तो हे डांबराचा फुटपाथपर्यंत कसा येईल हे मी त्यांना आदेशित करून तो रस्ता तयार करण्यासाठी सांगणार आहे की जेणेकरून ती वाहने पूर्णपणे फुटपाथच्या पूर्ण अलीकडच्या बाजूपर्यंत येतील. म्हणजे रस्त्याला जी वेडी वाकडी वाहने लागतात ते ट्रॅफिक विभागाला सांगून एका लाईनमध्ये करण्याचा तात्पुरता तरी प्रयत्न करेल आणि ह्या ठिकाणी जे काय अनधिकृत स्टॉल असतील ते काढण्याचे मी आदेशित केलेलं आहे. एकूण स्टॉल किती आहे सर? एकूण स्टॉल आता माझ्या माहितीप्रमाणे मला माझ्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली त्याप्रमाणे 37 संख्या आहे. यापूर्वी आपण जे डिक्लेअर केलेले होते यापूर्वी त्यांच्या जे या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी ते जे काही पूर्वीचे होते ते 28 होते असं त्यांच्या म्हणण्यात आलेलं आहे. तर मी ती संपूर्ण चेक करून त्यांना ती यादी कसे आले, कुठून आले, कशामुळे आले, कोणामुळे आले ती संपूर्ण नागरिकांनी स्टॉल धारक आणि यांच्या बैठक लावून मीटिंग मध्ये मी 2 मीटिंगना आमंत्रित करून त्यांच्या समस्या त्या ठिकाणी सुद्धा त्या TVC मेंबरच्या कमिटीमध्ये मांडून घेणार आहे. आता लवकरात लवकर मीटिंग मध्ये आपण नाही, दर 3 महिन्यांनी TVC कमिटीची मीटिंग असते. येणारी मीटिंग आता लवकर तारीख डिक्लेअर होईल
त्याप्रमाणे मी ती याच्यामध्ये मांडून घेणार. मी ती समस्या मान्य नगरसेवकांकडे मुख्य सभेमध्ये सगळीकडे ती वर्ग होत जाईल. म्हणजे त्या समस्येला एक अधिकृत रूप धारण होईल की TVC कमिटीमध्ये यांनी मांडलेली समस्या, ती तो केलेला ठराव तो मुख्य सभा, स्थायी समिती, इतर समित्यांमध्ये जाईल. त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यावर काय पुढील उपाययोजना करायची हे त्याच्यावरती निश्चित मार्ग काढायचा प्रयत्न. धन्यवाद सर.